अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आपल्या स्थापनेची 52 यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत। 22 फेब्रुवारी 1974 रोजी प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेल्या या प्रकल्पाने आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील वन्यजीव संवर्धन आणि ग्रामीण विकासाचा एक आदर्श नमुना म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे। स्थापनेच्या वेळी वाघांची संख्या मर्यादित होती, मात्र गेल्या 5 दशकात राबवलेले कडक संरक्षण धोरण, शिकारीवर नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे व्याघ्र संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। कॅमेरा ट्रॅप, GIS मॅपिंग आणि नियमित गस्तीमुळे जंगलाची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे। आज मेळघाट हा केवळ वाघांसाठीच नाही तर बिबट्या, अस्वल, गौर, सांबर, चितळ आणि रानकुत्र्यांसाठी सुरक्षित अधिवास ठरला आहे। तसेच येथे 250हून अधिक पक्षी प्रजातींची नोंद असून हे क्षेत्र जैवविविधतेचे केंद्र बनले आहे। मेळघाटच्या या यशोगाथेत स्थानिक कोरकू आदिवासी समुदायाचा वाटा अत्यंत मोलाचा आहे। ग्रामस्थांच्या सहभागामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यात यश आले आहे। सीमाडोह, चिखलदरा आणि हरिसाल येथील इको टुरिझममुळे स्थानिक तरुणांना गाईड, चालक आणि होमस्टेच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती येथील जिल्हा मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मुख्य वन संरक्षक सुश्री ज्योती बॅनर्जी आणि वन संरक्षक व क्षेत्र संचालक M. आदर्श रेड्डी यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। पुढील टप्प्यात विविध विभाग मानव वन्यजीव संघर्ष शून्यावर आणण्यासाठी आणि शाश्वत पर्यटन धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे। 52 वर्षाचा हा प्रवास निसर्ग आणि मानव यांच्यातील सुसंवादी सहअस्तित्वाची प्रेरणादायी गाथा ठरला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।